ज्ञानेश महाराज यांनी प्रभू रामचंद्रांवर टीका केलेली आहे। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एक सर्वसामान्य धोबी काय म्हणतो म्हणून प्रभू रामचंद्रांनी सीतामाईला सोडून दिलं। याचा अर्थ असा धरायचा का की ज्ञानेश महाराजांना हा धोबी एक यक्कचित असा नागरिक वाटतो, म्हणजे गोष्टी समानतेच्या बोलायच्या आणि त्या धोब्याला यक्कचित म्हणून गणायचं, असा हा प्रकार आहे का? प्रभू रामचंद्रांना तो धोबी यक्कचित नाही वाटला। तो आपल्या राज्यातला एक नागरिक आहे आणि प्रत्येक नागरिकाची भावना लक्षात घेतली पाहिजे, ही प्रभू रामचंद्रांची भूमिका आहे। त्यांनी सीतामाईंना सोडून नाही दिलं। सीतामाई वाल्मिकींच्या आश्रमात वास्तव्याला होत्या, तिथे त्यांना आवश्यक त्या सगळ्या व्यवस्था होत्या। लव आणि कुश यांच्यावर देखील योग्य ते संस्कार आश्रमात झालेले आहेत। पण कसंही करून हिंदू समाजाचे जे मानबिंदू आहेत त्या मानबिंदूंवर ओरखडा ओढायचा आणि हिंदू समाजाचा तेजोभंग करायचा